सुनबाई, तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस, म्हणून आम्ही सगळं काही तुझ्या नावावर करत आहोत. हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या नजरा सविताकडे वळल्या. सासूबाईंच्या आवाजात गोडवा होता. नवरा रोहन हसत होता. सासरे समाधानाने मान हलवत होते. सविता थोडी भारावली. माझ्या नावावर? ती हलक्या आवाजात म्हणाली. रोहन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, हो सविता, घर, दुकान, बँक अकाउंट, सगळं काही. तू आता या घराची खरी मालकीण आहेस. त्या क्षणी सविताच्या डोळ्यात पाणी आलं. ती या घरात 3 वर्षापूर्वी लग्न करून आली होती. साधी, शिकलेली, पण खूप आत्मसन्मान असलेली मुलगी. तिने कधीच मोठ्या अपेक्षा ठेवल्या नाही. फक्त थोडा आदर, थोडंसं आपलेपण. आणि आज अचानक सगळं तिच्या नावावर? तिला खरंच वाटलं, मी या घरात स्वीकारली गेली आहे. कागदांचा ढीग तिच्यासमोर ठेवला गेला. इथे सही कर, इथे पण, आणि इथेसुद्धा. सविताने 2-3 वेळा कागद वाचायचा प्रयत्न केला, पण रोहन म्हणाला, अगं फॉर्मॅलिटी आहे, आपलंच आहे सगळं. सासूबाई हसत म्हणाल्या, आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विश्वास, तो शब्द ऐकून सविताने डोळे मिटले आणि सही केली. पहिले काही दिवस खूप छान गेले. नातेवाईक येऊन म्हणाले, वा, आजकाल सासरच्यांकडून असं होत नाही. किती भाग्यवान आहेस तू. तीही मनातून खुश होती. ती दुकानात जाऊ लागली, अकाउंट बघू लागली. घरातल्या छोट्या निर्णयांमध्ये मत विचारलं जाऊ लागलं. तिला वाटलं, आता मी खरंच मालकीण आहे. पण एक संध्याकाळी ती स्वयंपाक करत होती. फोन वाजला. सविता मॅडम बोलताय का? हो मॅडम, तुमच्या नावावर असलेल्या कर्जाचा हप्ता 2 महिने थकला आहे. उद्या भरला नाही तर नोटीस जाईल. सविता थिजली. कर्ज? कोणतं कर्ज? देशमुख ट्रेडर्सचं 15 लाखांचं कर्ज. तुम्हीच प्रायमरी होल्डर आहात. तिच्या हातातून फोन निसटायचा बाकी होता. 15 लाख? तिने लगेच रोहनला फोन केला. तो शांत आवाजात म्हणाला, सविता घाबरू नकोस. दुकानाचं जुनं कर्ज आहे, लवकरच क्लिअर होईल. पण माझ्या नावावर? टॅक्स प्लॅनिंगसाठी केलं आहे. सगळेच करतात असं. त्या रात्री तिला झोप लागली नाही. ती उठली आणि फाईल काढली. पहिल्यांदाच तिने प्रत्येक कागद नीट वाचायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यासमोर शब्द तरळू लागले. लोन होल्डर सविता देशमुख. जर काही बिघडलं तर जबाबदारी तिची. तिने पुढे वाचलं. घरावरही कर्ज होतं, दुकानावरही, आणि सगळं तिच्या नावावर. सकाळी तिने सगळ्यांसमोर प्रश्न विचारला, आई, हे सगळं कर्ज माझ्या नावावर का आहे? हॉलमध्ये शांतता पसरली. सासूबाई थोड्या चिडल्या. अगं, घरासाठीच तर आहे सगळं, पण मला पूर्ण माहिती का दिली नाही? रोहन मध्येच म्हणाला, सविता, तू जास्त विचार करत आहेस. मला विचार करायचा हक्क आहे. तिचा आवाज पहिल्यांदाच ठाम झाला. सासूबाईंचा सूर बदलला. तू आमच्यावर विश्वास ठेवत नाही आहेस. सविता शांत झाली. ती अजून वाद घालायला तयार नव्हती. हळूहळू वातावरण बदलू लागलं. दुकानात तोटा वाढू लागला. बँकेचे कॉल वाढले. एक दिवस तर बँकेची नोटीस थेट घरी आली. पोस्टमॅनने मोठ्या आवाजात नाव घेतलं, सविता देशमुख. शेजारी उभे होते. सविताने नोटीस उघडली. ते बघून तिच्या छातीत धडधड वाढली. संध्याकाळी सासूबाई रागाने म्हणाल्या, तुझ्या नावावर सगळं केलं आणि संकट सुरू झालं. सविताला जणू कोणीतरी चपराक मारली असावी असं वाटलं. ती 3 वर्षे या घरासाठी धावत होती. आईवडिलांपासून दूर राहून सगळ्यांची सेवा करत होती, आणि आज ती दोषी. त्या रात्री ती गच्चीवर बसली. थंड वारा वाहत होता. तिच्या हातात कागद होते. ती स्वतःशीच म्हणाली, मला गृहलक्ष्मी म्हणणं सोपं आहे, पण गृहलक्ष्मीला कर्जाचं ओझं देणं योग्य आहे का? तिने डोळ्यातलं पाणी थांबवलं. आत काहीतरी बदललं. भीती कमी झाली, राग नाही, पण जाणीव झाली. दुसऱ्या दिवशी ती थेट दुकानात गेली. पहिल्यांदाच अकाउंट्स उघडून बसली. तिने सगळे हिशेब तपासायला सुरुवात केली. तिला लक्षात आलं, अनावश्यक खर्च, चुकीचे व्यवहार, नातेवाईकांना दिलेली उधारी. तिने शांतपणे एक वही काढली. प्लॅन लिहायला सुरुवात केली. संध्याकाळी सगळे हॉलमध्ये बसले होते. सविता आत आली. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती. तिने कागद टेबलावर ठेवले. मला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. रोहन चिडून म्हणाला, आता काय? सविताने सरळ नजरेत पाहिलं. जर सगळ्या प्रॉपर्टीवर नाव माझं आहे तर जबाबदारीही माझी आहे, आणि जबाबदारी माझी असेल तर निर्णयसुद्धा माझेच असतील. हॉलमध्ये अगदी शांतता. सासूबाई थबकल्या. रोहन अवाक झाला. सविता पुढे म्हणाली, उद्यापासून दुकानाचे सगळे व्यवहार मी पाहणार. कर्जाचा प्लॅन मी ठरवणार, आणि कोणीही माझ्या परवानगीशिवाय निर्णय घेणार नाही. तिच्या आवाजात रडारड नव्हती, धमकी होती, फक्त आत्मविश्वास होता. ती वळली आणि आपल्या खोलीत निघून गेली.
रोहन तिच्या मागे पाहत राहिला. सासूबाईंच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. त्यांना पहिल्यांदाच जाणवलं ती फक्त नावापुरती मालकीन नाही, ती खरंच उभी राहू शकते. सविता आरशासमोर उभी राहिली. ती स्वतःकडे पाहून हळूच म्हणाली, आजपर्यंत मी या घराची गृहलक्ष्मी होते, आता मी या घराची निर्णय घेणारी मालकीन होणार. आणि तिच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी स्पष्ट ताकद दिसत होती. घरात शांतता होती, पण ती वादळापूर्वीची. सविताने काल जे शब्द उच्चारले होते, जर नाव माझं आहे तर निर्णयसुद्धा माझेच असणार, ते अजूनही सगळ्यांच्या कानात जणू घुमत होते. सकाळी सविता नेहमीप्रमाणे लवकर उठली, पण आज तिच्या हालचालींमध्ये घाई नव्हती. ती विचारपूर्वक प्रत्येक गोष्ट करत होती. नाश्त्याच्या टेबलावर कुणीही बोलत नव्हतं. रोहन अचानक म्हणाला, सविता, काल तू जरा जास्तच रिॲक्ट झालीस. सविताने शांतपणे उत्तर दिलं, मी रिॲक्ट नाही झाले, मी समजून घेतलं. सासूबाई मध्ये पडल्या. आपल्या घरातल्या स्त्रिया बाहेरच्या लोकांसमोर काम करत नाहीत. पण आई, सगळी प्रॉपर्टी जर माझ्या नावावर आहे आणि आता ज्याच्यावर कर्ज पण आहे, जर ते कर्ज फेडलं नाही तर मी जेलमध्ये जाऊ शकते ना. त्यामुळे मी लोकांचा विचार करणार नाही, मला स्वतःचा विचार करावा लागेल. सविताचा आवाज स्थिर होता. त्या दिवशी सविता थेट दुकानात गेली. देशमुख ट्रेडर्स, तिच्या नावावर असलेलं दुकान. तिने काउंटर मागे बसून अकाउंट्स मागवले. कर्मचारी थोडे गोंधळले. मॅडम, सर येतील ना? आज मी आहे, ती ठाम म्हणाली. तिने हिशेब तपासायला सुरुवात केली. उधारीची वही पाहून तिचे डोळे विस्पारले. नातेवाईक, ओळखीचे, मित्र, सगळ्यांना लाखोंची उधारी आणि वसुली शून्य. तिने मॅनेजरला बोलावलं, आजपासून उधारी बंद, ज्यांच्याकडे बाकी आहे त्यांना नोटीस पाठवा. मॅनेजर घाबरला, पण मॅडम, ते आपलेच लोक आहेत. सविताने सरळ उत्तर दिलं, आपले लोक कर्ज फेडत नाही का? त्यांच्यामुळे आपण अडचणीत येत आहोत. संध्याकाळी रोहन संतापून घरी आला. तू कोणाला विचारून उधारी बंद केलीस? सविता शांत बसली होती. मी मालकीन आहे, मला विचारायची गरज आहे का? सविता, हे माझं वर्षानुवर्षाचं नेटवर्क आहे. नेटवर्क की तोटा? त्याच्या चेहऱ्यावर राग आला. सासूबाईचा आवाज कडक झाला. बाई माणसानं जास्त डोकं चालवायचं नसतं. घर सांभाळणं वेगळं, व्यवसाय वेगळा. सविताच्या डोक्यात चमक आली. आई, घरावर कर्ज आहे, व्यवसायावर कर्ज आहे आणि नाव माझं आहे, मग घर आणि व्यवसाय वेगळं कसं? आणि तुम्ही मुद्दामून विचार करून सर्व माझ्या नावावर केलं, कारण कर्ज फेडलं नाही तर तुम्ही सुरक्षित राहाल, मी अडचणीत येईल. मला सगळं समजतं, पण नातं टिकवण्यासाठी मी भांडण करत नाही आहे. नाहीतर तुम्ही मला धोका दिला म्हणून मी तुमच्यावर केसही करू शकते. सासूबाई गप्प झाल्या. दुसऱ्या दिवशी सविता थेट बँकेत गेली. बँक मॅनेजर तिला भेटले. मॅडम, तुम्ही? हो, मला माझ्या कर्जाची पूर्ण माहिती हवी आहे. त्याने फाईल काढली. कर्जाची रक्कम वाढवलेली होती, व्याज प्रचंड. जर पुढचे 3 महिने हप्ता भरला नाही तर जप्तीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मॅनेजर स्पष्ट म्हणाले. सविताचा श्वास जड झाला, पण ती कोसळली नाही. रिस्ट्रक्चरिंगची प्रक्रिया काय आहे? तिने विचारलं. मॅनेजर प्रभावित झाला. तुम्ही स्वतः येऊन विचारणं ही चांगली गोष्ट आहे. प्लॅन करता येईल, पण खर्च कमी करावा लागेल. सविताच्या डोळ्यात गणित सुरू झालं. त्या रात्री तिने सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. रोहन अनिच्छेने बसला. सासूबाई नाराज चेहऱ्याने बसल्या. सासऱ्यांच्या डोळ्यात राग होता. सविताने कागद उघडले. हा खर्चाचा तक्ता आहे. तिने एक एक गोष्ट दाखवली. अनावश्यक पार्ट्या, नातेवाईकांना फुकट माल, घरातल्या लक्झरी वस्तू. आजपासून हे सगळं बंद. रोहन उभा राहिला. तू वेडी झाली आहेस का? नाही, शहाणी झाली आहे. सासूबाई रागाने म्हणाल्या. घरात काटकसर करायला लागणार. लोक काय म्हणतील? तुम्ही गरीब झाला आहात का? सविताचा आवाज पहिल्यांदा किंचित कठोर झाला. लोक कर्ज फेडायला येणार नाही. त्या रात्री रोहन तिच्या खोलीत आला. सविता, तू मला चुकीचं दाखवत आहेस. ती शांतपणे म्हणाली. मी तुला चुकीचं दाखवत नाही, तू आहेस आणि परिस्थिती दाखवते आहे. तुला माझ्यावर विश्वास नाही. विश्वास आहे, पण अंधविश्वास नाही. रोहन थबकला. सविता पुढे म्हणाली. तू मला गृहलक्ष्मी म्हणालास, पण गृहलक्ष्मी म्हणजे फक्त आरती करणारी नाही, ती घर वाचवणारी असते. नातेवाईकांना बातमी समजली. फोन यायला लागले. सविता खूप कडक झाली आहे म्हणे. उधारी मागते आहे, नवऱ्याला कंट्रोल करते आहे. सासूबाई दुखावल्या. लोक काय बोलत आहेत ऐकलंस? सविता शांतपणे म्हणाली. लोकांचं घर त्यांना चालवू द्या, आपलं घर आपण.
दुकानात एक नातेवाईक आला. त्याने हसत विचारलं, उधारीचं काय आहे? मी देणारच आहे, पण सध्या पैसे नाहीत, थोडा वेळ लागेल. आणखी थोडं उधारीवर द्या, नंतर सगळेच पैसे एकत्र देतो. सविताने फाईल उघडली. काका, तुमची 3 लाख बाकी आहेत. 8 दिवसात हप्ता हवा, तोपर्यंत माल मिळणार नाही. तो चिडला. तू मला पैसे मागणार? सविता सरळ उभी राहिली. आम्ही तुम्हाला अडचणीत मदत केली, आता मी अडचणीत आहे, त्यामुळे तुम्हाला उधारीचे पैसे तर द्यावेच लागतील. त्याने रागाने पैसे टेबलावर आपटले. कर्मचारी सगळं पाहत होते. पहिल्यांदाच त्यांनी तिला वेगळ्या नजरेनं पाहिलं. रोहन काही दिवस तिच्याशी बोललाच नाही. सासूबाई तिला टाळू लागल्या. जेवणाच्या टेबलावर शांतता असायची, पण सविता डगमगली नाही. ती रोज दुकानात जायची, हिशेब तपासायची, बँकेशी संपर्क ठेवायची. एक रात्री ती थकून बसली होती. डोळ्यात पाणी आलं. मी चुकीची आहे का? तिने स्वतःलाच विचारलं. पण लगेच तिला बँकेची नोटीस आठवली. सासूबाईंचे शब्द आठवले. तुझ्या पायानं संकट आलं. ती उभी राहिली. नाही, संकट आधीच होतं, फक्त आता मला दिसत आहे. 3 आठवड्यांनी बँकेचा कॉल आला. मॅडम, तुमच्या नवीन प्लॅनमुळे पुढील जप्तीची प्रक्रिया थांबवली आहे. सविताने डोळे मिटले. हा पहिला विजय होता. त्या संध्याकाळी ती हॉलमध्ये आली. रोहन पेपर वाचत होता. सविताने शांतपणे सांगितलं, जप्तीची प्रक्रिया थांबवली आहे. रोहनने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. कसं? कारण मी वेळेवर निर्णय घेतला. सासूबाईंच्या चेहऱ्यावर संभ्रम होता. सविता पुढे म्हणाली, ही लढाई तुमच्या विरुद्ध नाही, परिस्थितीविरुद्ध आहे. पण जर तुम्ही मला थांबवणार असाल तर लक्षात ठेवा, सगळं माझ्या नावावर आहे आणि मी मागे हटणार नाही. तिच्या आवाजात भीती नव्हती. त्या क्षणी रोहनच्या मनात पहिल्यांदाच शंका आली. कदाचित ती चुकीची नाही. त्या रात्री सविता आरशासमोर उभी राहिली. आज मी पहिला हप्ता जिंकला आहे. आता मला घर जिंकायचं आहे, घर वाचवायचं आहे. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यासोबत तिच्या चेहऱ्यावर एक ठाम स्मित उमटलं. पण पुढे अजून मोठं वादळ बाकी होतं. सविताच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ. जप्तीची प्रक्रिया थांबवली होती, पण कर्ज संपलेलं नव्हतं. घरात अजूनही थंड वातावरण होतं. रोहन बोलायचा, पण मनापासून नाही. सासूबाईच्या नजरेत अजूनही टोचणी होती. पण सविता बदलली होती. ती आता परवानगी मागत नव्हती, तर निर्णय घेत होती. एक सकाळी दुकानात मोठी बातमी आली. मुख्य सप्लायरने माल देणं बंद केलं, कारण जुनं पेमेंट बाकी. मॅनेजर धावत आला. मॅडम, जर माल नाही आला तर पुढच्या महिन्यात दुकान बंद पडेल. सविताच्या छातीत धडधड वाढली. हा सर्वात मोठा धोका होता. संध्याकाळी तिने सगळ्यांना सांगितलं. रोहन संतापला. तुझ्या कडक धोरणामुळेच हे झालं. सविता शांत होती. पेमेंट बाकी होतं, तो माझा निर्णय नव्हता. पण तू नेटवर्क तोडलंस, ती पहिल्यांदाच जोरात म्हणाली. नेटवर्क नाही, तोटा तोडला आहे मी. सासूबाई मध्ये पडल्या. आता काय करणार? दुकान बंद झालं तर? सविताने एक दीर्घ श्वास घेतला. मी उपाय शोधते. त्या रात्री ती उशिरापर्यंत जागी होती. तिने जुन्या ग्राहकांची लिस्ट शोधली. ऑनलाईन विक्रीचा पर्याय तपासला. दुकानात पडून असलेला जुना माल पाहिला. दुसऱ्या दिवशी तिने निर्णय घेतला, आपण ऑनलाईन सेल सुरू करणार. रोहन अवाक झाला. तुला माहीत आहे किती खर्च येईल? खर्च नाही, गुंतवणूक. तिने आपल्या दागिन्यांचा डब्बा बाहेर काढला. हे विकू. रोहन दचकला. सविता, वेड लागला आहे का? ती शांत हसली. घर वाचवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. ऑनलाईन पेज तयार झालं. सविता स्वतः फोटो काढायची, कॅप्शन लिहायची, ऑर्डर पॅक करायची. कर्मचारी आश्चर्याने बघत होते. हळूहळू ऑर्डर येऊ लागल्या. पहिल्या आठवड्यात छोटा नफा झाला. मॅनेजर आनंदाने म्हणाला, मॅडम, हे चालू राहिलं तर आपण उभं राहू. सविताच्या डोळ्यात चमक आली. एके रात्री रोहन शांतपणे तिच्याजवळ बसला. मी कदाचित चुकीचा होतो. सविता थोडी थांबली. तू घाबरला होतास. मी पण घाबरले होते, पण कुणीतरी उभं राहायला हवं होतं. तो पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, तू खूप मजबूत आहेस. ती हलकसं हसली. मजबूत नव्हते, परिस्थितीने बनवलं. एक दिवस सासूबाई दुकानात आल्या. सविता ग्राहकांशी बोलत होती. आत्मविश्वासाने हसत व्यवहार करत होती. सासूबाईंनी पहिल्यांदा तिच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं. त्या संध्याकाळी त्यांनी सविताला हळूच विचारलं, तुला एवढं सगळं कसं जमतं? सविताने शांतपणे उत्तर दिलं, जेव्हा नावावर संकट, ओझं येतं ना, तेव्हा ताकद शोधावी लागते. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी तुला चुकीचं समजले. त्यानंतर 1 वर्ष निघून गेलं. सविता प्रत्येक महिन्यात कर्जाचा हप्ता भरत होती.
आता कर्जाचा शेवटचा मोठा हप्ता बाकी होता. सविताने सगळा नफा, बचत, दागिन्याचे पैसे जमा केले, पण अजून थोडी रक्कम हवी होती. रोहन तिच्यासमोर आला. त्याने आपल्या गाडीच्या किल्ल्या टेबलावर ठेवल्या. ही पण विकू. सविता थबकली. रोहन? तो हलकं हसला. घर वाचवायला दोघं लागतात आणि ही गाडी जुनी झाली आहे. कर्ज फेडल्यानंतर आपण नवीन घेऊ. आणि तो तिच्याकडे बघून हसला. तीही हसली. बँकेत ते दोघं उभे होते. मॅनेजरने फाईल बंद केली. कर्ज पूर्णपणे क्लिअर झालं आहे. पण त्या क्षणी सविताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे अश्रू पराभवाचे नव्हते, तर ते विजयाचे होते. संध्याकाळी सगळे हॉलमध्ये बसले होते. सासूबाई उठल्या. त्यांनी घराची चावी सविताच्या हातात ठेवली. आज मला समजलं, गृहलक्ष्मी म्हणजे फक्त नाव नाही, तर ती घराची ताकद असते. रोहन तिच्या शेजारी उभा होता. सविता शांतपणे म्हणाली, मला मालकीन बनायचं नव्हतं. मला फक्त जबाबदारीला अधिकार हवा होता. सविता सगळ्यांकडे पाहत म्हणाली, नाव देणं म्हणजे ओझं देणं नसतं. नाव देणं म्हणजे विश्वास देणं असतं. आणि विश्वास दिला तर अधिकार द्यावा लागतो. हॉलमध्ये शांतता तर होतीच, पण ती शांतता समाधानाची होती. काही महिन्यांनी दुकान पुन्हा उभं राहिलं. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही चालू होतं. लोक म्हणू लागले, देशमुख ट्रेडर्सला नवसंजीवनी मिळाली. पण घरात मात्र एकच वाक्य कायम झालं, सविता आहे ना, ती सांभाळेल. सविता आता आरशात स्वतःकडे पाहताना घाबरत नव्हती. ती हलकं हसली आणि मनात म्हणाली, आज मी फक्त नावापुरती नाही, मी खरंच या घराची मालकीण आहे. घरात शांतता होती, पण यावेळी ती समाधानाची होती. कर्ज फिटलं. दुकान पुन्हा उभं राहिलं. सविता आता फक्त निर्णय घेणारी नव्हती, ती घरातली विश्वासाची जागा बनली. एक दिवस परिसरातील महिला मंडळाने तिला बोलावलं. तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात, तुमचा अनुभव सांगा. सविता स्टेजवर उभी राहिली. समोर बसलेल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर कुतूहल, काहींच्या डोळ्यात वेदना, काहींच्या चेहऱ्यावर अपमान सहन केल्याची सवय. तिने माईक हातात घेतला. क्षणभर शांतता पसरली. मला या घरात गृहलक्ष्मी म्हटलं गेलं. सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली गेली. लोक टाळ्या वाजवू लागले. ती हसली. पण पुढचं वाक्य वेगळंच होतं. पण त्यासोबत कर्जही आलं होतं. हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. माझ्या नावावर घर, दुकान, बँक अकाउंट केलं गेलं. पण निर्णय घेताना मला विचारलं जात नव्हतं. माझ्या सहीने कर्ज घेतलं जात होतं. आणि जेव्हा संकट आलं तेव्हा दोषही माझाच. तिचा आवाज थोडा दाटला. त्या रात्री मी खूप रडले. मला वाटलं सगळं सोडून जावं. विचार आला, हे घर माझं नाही, मग मी का लढू? हॉल पूर्ण शांत झाला. सविताने थेट समोर पाहिलं. पण त्या क्षणी मी स्वतःला एकच प्रश्न विचारला, जर मी हार मानली तर माझ्या नावावरचं ओझं कोण उचलणार? ती थोडी पुढे झुकली. हार मानणं सोपं असतं, लढणं अवघड असतं. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही उभे आहात तोपर्यंत परिस्थिती मोठी नसते. एक स्त्री डोळे पुसत होती. सविताचा आवाज आता ठाम झाला. घराची खरी मालकीन ती नसते जिच्या हातात चावी असते. ती असते जिच्या मनात हिंमत असते. तुमच्यावर जबाबदारी टाकली असेल तर अधिकार मागायला शिका. तुमच्या नावावर काही असेल तर त्याचा निर्णयही तुमचाच असायला हवा. ती थेट प्रेक्षकांकडे पाहत म्हणाली, हार मानू नका. लोक काय म्हणतील याची भीती बाळगू नका. तुमच्यावर कोणाचा विश्वास नसला तरी स्वतःवर स्वतःचा विश्वास ठेवा. कारण एक दिवस जे तुम्हाला कमकुवत समजत होते तेच तुमच्या ताकदीची गोष्ट सांगतील. टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या रात्री सासूबाई तिच्या जवळ बसल्या. सविता, आज मला कळलं, तू फक्त आमच्या घराची नाही तर आमच्या विचारांचीही मालकीण झाली आहेस. रोहन शांतपणे म्हणाला, तू मला हार मानू दिली नाहीस. सविता हसली. कारण घर वाचवणं म्हणजे फक्त भिंती वाचवणं नाही, ते नातं वाचवणं असतं. सविता गच्चीवर उभी होती. वारा तिच्या केसांशी खेळत होता. ती आकाशाकडे पाहून हळूच म्हणाली, मला गृहलक्ष्मी म्हणालात ना, पण आज मी स्वतःला योद्धा म्हणते. आणि प्रत्येक स्त्री योद्धा असतेच, फक्त तिला स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो. प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायलाही विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.